राम लक्ष्मण सीतामाईला घेऊन सुमंत प्रधान सोडून आले अयोध्येच्या सीमेपर्यंत. अयोध्येच्या सीमेपर्यंत सोडून आल्याच्या नंतर राम लक्ष्मण सीतामाता चाललेत वनवासाला. पुढं चालतात, त्यांच्या पावलावर पाय पडू नये म्हणून सीतामाई त्यांच्या दोन्ही पावलाच्या मध्ये पाय टाकून चालतात आणि लक्ष्मणजी त्यांच्या दोहीचे पावलं चुकून, त्यांच्या पावलाचा अपमान होऊ नये म्हणून त्यांचे दोहीचे पावलं चुकून इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं, ह्या बाजूला कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला असं चलत होते. पुढं गेले. पुढे भिल्लांचा राजा होता, त्यांचं नाव होतं गुहक. गुहकजीच्या तिथं थांबले. दुसरा दिवस उजाडला. तिथून पुढं गेले नदीच्या काठाला. पुढं आल्याच्या नंतर तिथं केवट होते, नावाडी केवट श्रीरामाचा भक्त होता, पहिल्यापासून भक्त होता तो. श्रीरामाचा भक्त केवटकडे गेले. श्रीराम म्हणले, मला तुमच्या नावेत पलीकडे जायचं आहे, 3 जण आहेत आम्हाला पुढं नेऊन घाला. केवट म्हणले, मी नेऊन घालीत नाही भाऊ. केवट लय करा म्हणते, मी नेऊन घालीत नाही तुम्हाला पलीकडं, तुम्ही दुसऱ्याच्या नावेत घेऊन जा. त्याला माहीत होतं हे अयोध्येचे राजे श्रीराम आहेत, त्याला माहीत होतं. आणि तो म्हणला, मी पुढं नेऊन घालीत नाही बा तुम्हाला ते पलीकडे नदीच्या काठाला. का म्हणले, तर आम्ही संसार आमचा सुखाचा चलू द्या. केवट जरा करामती होता, जरा संसार आमचा सुखाचा आहे, आमचा सुखाचा चलू द्या, 1 पत्नी 1 वचनी राहू द्या आम्हाला. अरे असं कसं बोलता? लक्ष्मणजी रागावले त्यांच्यावर. अरे असं कसं बोलता केवट तुम्ही? आम्ही पलीकडे जायचे म्हणतो, तुम्ही आमची मजाक करायला लागले, मस्करी करायला लागले, असं कसं? लक्ष्मणजीला राग आला. घेऊन जा, चला आम्हाला पलीकडं. नाही म्हणले, हे श्रीराम आहेत, आम्ही ऐकलेलं आहे दगडाची बाई झाली ह्यांच्या चरणस्पर्शामुळं. मी इकडं त्यांना नेऊन सोडू शकत नाही. का तर माझी नाव आहे लाकडा कामठ्या पिमट्या बांधून माझी नाव तयार केलेली. त्या नावेला श्रीरामाच्या चरणाचा स्पर्श झाला तर तिची बाई होईल. घरी 1 बाई आणि ही 1 बाई, दोघी जणी कशा सांभाळू म्हणले. त्यामुळं मी नेऊन सोडीत नाव म्हणले. तसं ना करू म्हणले, कावा बी नाही होत बाई म्हणले, तुम्ही नेऊन सोडा आम्हाला. नाही म्हणले, असं नाही सोडीत, तुम्हाला एक काम करावं लागेल. तुमच्या चरण स्पर्शानं, तुमच्या पायाच्या धुळीनं दगडाची बाई झाली ना, तर पाय धुवून बसावं लागेल माझ्या नावीत. असं आहे का म्हणले. हे तर लांबलं कार्यक्रम. लक्ष्मणजी म्हणले, तुम्हाला इथं नाही म्हणले, अजिबात नाही म्हणले. मी आधी घरी जाणार म्हणले, बायकोचा विचार घेणार, पोराच्या लेकराचा विचार घेणार, मग तुम्हाला बसणार, मग निघणार, मग जाणार, सोडून येणार. ते गेला केवट घरी गेला केवट की ते कातोट घेऊन आलं. केवट बायकोला घेऊन आला, कातोट घेऊन आला, लेकराला घेऊन आला. म्हणले, चला म्हणले, आता तुमचे पाय धुवायचेत, देवाचे पाय धुवायचेत, आणि पाय धुवून मग नावेत बसीन. बरं म्हणले, कसं? कारण तुम्हाला जर त्या दगडाची बाई झाली, तुम्हाला जर असं नावेत बसले तर माझ्या नावाची बाई होईल. त्याच्यामुळं मी पाय धुणार, पाय धुवायचं पुण्य मला लाभणार, माझ्या सगळ्या कुळाचं कल्याण होणार. कातोट ह्यासाठी आणली म्हणले की कातोटीत पुन्हा पाणी मुरणार, कारण कातोट लाकडाची असते. आता परत इथं भाकरी करायला कातोट लाकडाची होती त्या टायमात. आता परत पाणी मुरत नाही, कातोटीत पाणी मुरणार. पाणी मुरल्याच्या नंतर रोज आम्हाला चरण तीर्थ भेटणार. त्यामुळं आम्ही पाय धुणार म्हणले देवाचे. ठेवा म्हणले देवा पाय परातीत. मग परातीत पाय ठेवले देवानी. डगमग करायला लागले देव श्रीराम, डगमग करायला लागले. तर ते म्हणले, का रे म्हणले, पाडतो का म्हणले मला? नाही म्हणले, पाडीत नाही म्हणले. तुम्ही जगाला तारताना तुम्ही पडताना कशी? तुम्हाला लयच भीती वाटत असेल पडायची तर म्हणले, माझ्या डोक्याला हात लावा म्हणले, पडणार नाहीत म्हणून. म्हणजे आता ह्याचे 2 कारणं. डोक्याला हात लावणं, देवाने डोक्याला हात लावला की आशीर्वाद पण भेटणार, आणि केवटला ते प्रभू पडणार पण नाहीत. म्हणून असं डोकं लावून
केवटने ते प्रभूचे हात डोक्यावर ठेवले. डोक्यावर ठेवल्याच्या नंतर ते केवट लागला रडायला. म्हणले 12 साल लोहे का आटा खाकर किसी के ध्यान में नहीं आने वाले भगवान, मेरे सर पर हाथ रखकर आज सिद्ध कर दिया कि मेरा मुझ केवट की दरिद्री पार हो गई, मेरी भवसागर से पार कर दिया आपने प्रभू. असं म्हणून ते केवट रडायला लागला. केवट रडता रडता देवाचे पाय धुवून झाल्याच्या नंतर लक्ष्मणजी विचारतात, हे लयच नाटक झालं बा, आता काय करावं. ते म्हणले मागची उधारी चालू आहे म्हणे. मागची उधारी चालू ही का म्हणले, कसं काय. मग प्रभूंनी सांगायला चालू केलं. रामचंद्र प्रभू म्हणले केवट पहिला कासव होता, मी समुद्रामध्ये क्षीरसागरात, मी सापाच्या फानावर म्हणजे शेषनाग कोण तर लक्ष्मण तुझ्या भीतीमुळं ते येत नव्हता दर्शनाला. त्याला दर्शनाला यायचं होतं, तो फणा उघडायचास ते निघून जायचा. त्याला दर्शनाला यायचे कासवाच्या रूपात केवट, त्याला दर्शनाला यायचे, तो फणा उघडायचा ते निघून जायचा. एक दिवशी फणा जास्त उगारला, त्याला फणी लागला, तो मेला, कासव मेला. आणि कासव मेल्याच्या नंतर ते आता इथं आला, तो आपल्या जन्माच्या पुढं जन्म झाला आपला, तो बी आपल्या संगत आला खाली. त्यामुळे ही मागची उधारी चालू आहे, आता धुवून दे म्हणले, ह्याला काय अडचण नाही. पहिल्यांदा तो दर्शनच नाही घेऊन दिलं ते तो हार आता चाल करायला लागला. म्हणजे घ्या आता सहन करून, काय अडचण नाही. म्हणून केवटने पाय धुतले देवाचे, देवाला नावेत बसवलं, सगळ्यांनी दर्शने घेतले, घरच्यांनी निघले तर नाव माघारी नेली, पुन्हा नदीत नेली, पुन्हा नदीतून पुन्हा माघारी काठाला, पुन्हा काठाहून पुन्हा पलीकड्याकडीला. अरे केवट हे काय करायला. नाही म्हणले, मला काय नाही म्हणले, तुम्ही बसा गप. लक्ष्मणजीला पुन्हा राग आला. म्हणले हे आम्हाला जायचे पलीकडं, तू इकडं नदीत आम्हाला चक्रा घालायला इकडं तिकडं, काय करायचे. नाही म्हणले, तुम्ही उगा गप बसा. ते म्हणले कसं, ज्या भवसागरातून प्रभू तारतील त्या नदीच्या काठावर मी तारतो. आता आमचा द्वैचा यावर सारखाच झाला. भवसागरातून रामचंद्र प्रभू तारते, विष्णू भगवान, आणि नदीच्या काठावर मी तारतो. आमचा द्वैचा यावर सारखा झाला, तुम्ही का बसा, तुम्ही बोलू नका. मग असं करून ते म्हणले बोलू नका म्हणजे आम्हाला काय नुसतं नदीतच बसतो काय, बोलू नका म्हणजे. नाही म्हणले, तुम्हाला नाही कळायचे का, तर देवाची माझी नंतर भेट होणार नाही. देवाची माझी नंतर भेट कशी होणार नाही. जर आता तुम्हाला पटकी नेऊन सोडलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही. त्यामुळं यारझऱ्या घालून आम्ही 84 लाख यारझऱ्या घातल्या आणि तुम्हाला 2-4 यारझऱ्यात तुम्हाला कटळा आला म्हणलं असं कसं. नाही म्हणले, आता नेऊन सोडा म्हणून मला म्हणले, माझ्या नावेला मला आशीर्वाद द्या. आदिवल आशीर्वाद दिला प्रभूंनी. केवटला नाव कधी कडीला गेली, मिळ लागला नाही, पलीकडल्या कडीला गेली. प्रभू माघारी, केवट माघारी आला. त्या केवटने डोळ्याला पट्टी बांधली 14 वर्ष. नाव म्हणला माघारी आल्याच्या नंतर पुन्हा देवालाच बसवणार ह्या नावेत. तवार नाव माझीवाली मी हेच का, गरीब होता केवट, एकदम परिस्थिती खालावलेली. त्या धंद्याशिवाय, नावेचा धंदा होता, त्या धंद्याशिवाय त्याचं पोट भरत नव्हतं. पण त्यांनी नावेचा त्याग केला, ती नाव ठेवली बांधून केवट. सगळे लोक बोलले, ते नावावाले ते नाव वडीत नेली घरी. तिची पूजा रोज 14 वर्ष पूजा केली केवटनी. ते गुहक गेले वापस इकडं रामचंद्र प्रभू पुढं भारद्वाजजीच्या आश्रमात. भारद्वाजजीच्या आश्रमात गेल्याच्या नंतर पुढची